नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, त्याचबरोबर चालू असलेला ट्रेड कधीपर्यंत चालू राहू शकतो, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, ह्याविषयीची अतिशय विस्तृत चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण निफ्टीचं काल जे विश्लेषण केलेलं होतं त्याच्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. ही लेवल होती 19,875 ची. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती. ही लेवल होती 19,725 ची. आणि आपण एक सेंटर लाईन सुद्धा इथे काढून दिलेली होती. ही सेंटर लाईन होती 19,800च्या जवळपास. तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला जे पहिलं टार्गेट होतं हे होतं 19,675. त्याच्या थोडंसं वर ओपन झालं, तिथे सपोर्ट घेतला गेला आणि पहिल्या 15 मिनिटात आपल्याला निफ्टीमध्ये रिकव्हरी बघायला मिळाली. मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की गॅपडाऊन ओपन होतंय, ओपनिंग नंतर एकदा रिकव्हरी येऊ शकते आणि त्यानंतर मार्केट सेटल झाल्यावर आपल्याला कोणत्या दिशेनं मूव्हमेंट होतीये त्या दिशेनं आपण ट्रेड करू शकतो. तर आपण इथे बघू शकतो की एकदा रिकव्हरी आली कोणत्या लेवल पर्यंत आली, तर तुम्ही बघू शकता ही जी सेंटर लाईन काढलेली होती बरोबर त्या सेंटर लाईन पर्यंतच आपल्याला रिकव्हरी आलेली दिसून येते. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इथे एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. पहिला इथपर्यंत गेला, त्यानंतर खाली आलं, परत वर गेलं आणि त्यानंतर आपण बघू शकतो की इथपर्यंत असं खाली आलं. खालची ही जी इम्पॉर्टंट लेवल होती ह्या लेवल पर्यंत येऊन आपल्याला मार्केट क्लोज झालेलं बघायला मिळालं. तर अशा पद्धतीने आज निफ्टीमध्ये मूव्हमेंट झाली. आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितल्याप्रमाणे सध्या काय होतंय की निफ्टी वर जाण्याचा प्रयत्न करतोय पण बँक निफ्टी खाली जाण्याचा मोठा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामुळे ह्या दोघांचं वेगवेगळ्या दिशेनं चालू असलेली जी मूव्हमेंट आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग, त्यानंतर परत रिकव्हरी, परत सेलिंग अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. एक आपल्याला असं म्हणू शकतो की वन वे मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्याची कारणं आपल्याला आता इथे लक्षात आली असतील. तर आपण आता काय करूया, येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. आपण इथे निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय आणि तुम्ही इथे बघू शकता की मागच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला काय होत होतं, इथे एकदा 20,200च्या आसपास हाय बनल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान त्यानंतर एक सेलिंग आलं आणि तुम्ही बघू शकता की 18,800च्या जवळपास आल्यानंतर 18,850च्या जवळपास आल्यानंतर आपल्याला पुन्हा आता 3 आठवडे एक बाउन्स बघायला मिळतोय. साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर ह्या आसपास आपल्याला पूर्वी सुद्धा इथून वर जात असताना एक रेजिस्टन्स फेस करायला लागला होता. वर गेलं, हा ब्रेकआउट आला, तो फेल गेला. आता आपण पुन्हा त्या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स फेस करतोय आणि मागचे 3 आठवडे आपल्याला तेजी होताना दिसतेय. आता कुठपर्यंत ही तेजी होऊ शकते, याच्यामध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट राहू शकतात, याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की इथे आपण काय करू शकतो, फिब रिट्रेसमेंट टूल वापरू शकतो. इथे फिब रिट्रेसमेंट टूल आहे. हाय पॉइंट पहिल्यांदा मार्क करायचा असतो, लो पॉइंट त्याच्यानंतर मार्क करायचा असतो. तुम्ही इथे बघू शकता मागच्या आठवड्यात आपण जे विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये 50% लेवलला
आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये क्लोजिंग आलेलं होतं. ह्या वेळेला म्हणजे इथपासून जे काही सेलिंग झालं इथपर्यंत, त्यानंतर हा जो बाउन्स आला हा मागच्या आठवड्यात 50% लेवल पर्यंत आला होता. जनरली काय होतं, 50% लेवल पर्यंत जर बाउन्स आला तर त्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग कोणत्या दिशेनं जात आहे त्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही इथे बघू शकता की ह्या आठवड्यात काय झालं की थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन झाल्यावर थोडंसं सेलिंग पण आलं आणि त्यानंतर इथे लो बनवून मग आपल्याला तेजी बनलेली बघायला मिळते. तर त्याच्यामुळे ह्या 50% लेवलचा रिस्पेक्ट पण केला गेला, थोडंसं सेलिंग पण आलं आणि ती लेवल ब्रेकआउट केली गेली. आता तुम्ही बघू शकता की त्याच्यावर कोणती लेवल होती. आता ही 50% लेवल कुठे होती, तर तुम्ही इथे बघू शकता 19,530 ला होती. 19,530 ची 50% लेवल ब्रेक करून आपण या आठवड्यात वर गेलोय. त्यानंतर कोणती इम्पॉर्टंट लेवल होती, 61.8% ची. 61.8% ची जी लेवल होती ही कोणती आहे, तर 19,693 आहे. आपण असं समजूया की 19,700 आहे. 693 म्हणजे 700 पकडायला हरकत नाही. तर 19,700 च्या आसपास आपल्याला ही 61.8% ची लेवल आहे. आता आपण काय केलंय, त्याच्याही वर जाण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यावर क्लोजिंग दिलंय. मग आता आपल्याला इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे, आता आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आहे ही म्हणजे 78.6% ची आणि ती कोणती आहे, तर 19,926 ची. म्हणजे आपण 19,925 ची लेवल आहे असं समजू शकतो. तर आपल्याला आता काय होऊ शकतं पुढच्या आठवड्यामध्ये, आता सलग बघितलं तर 2-3 आपल्याला ग्रीन कॅन्डल झालेल्या दिसतात. बँक निफ्टी थोडंसं निगेटिव्ह आहे, त्यामुळे या आठवड्यात काय होतं आपल्याला बघावं लागेल. कदाचित एक छोटीशी निगेटिव्ह कॅन्डल, आता ती या इथे बनणार नाही, साधारणपणे थोडंसं गॅपडाऊन वगैरे ओपन झालं, थोडंसं वर जायचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो आणि आपल्याला अशी एक छोटी इथे निगेटिव्ह कॅन्डल, रेड कॅन्डल सुद्धा बनलेली बघायला मिळू शकते, साधारण 50% लेवलचा सपोर्ट घेऊन. तर अशा पद्धतीनं 50% लेवलचा सपोर्ट घेऊन एक रेड कॅन्डल बनू शकते आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये कदाचित तेजी होऊ शकते किंवा 50% ची लेवल ब्रेक झाली तर मंदी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात काय होईल, येणाऱ्या आठवड्यात थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळू शकतं असं चित्र आपल्याला इथे दिसतंय. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत ह्या लेवलच्या वर आहे, 61.8% च्या वर आहोत आपण, ही लेवल कोणती आहे, 19,700 ची आहे. 19,700 च्या वर आहोत तोपर्यंत काय होऊ शकतं, मार्केटमध्ये आणखीन एक तेजी सुद्धा बघायला मिळू शकते. मात्र 19,700 च्या खाली आपण जास्त वेळ टिकायला लागलो तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 19,530 च्या आसपास आपल्याला एकदा पुन्हा सपोर्ट घेऊन मग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते. तर ह्या दोन लेवल येणाऱ्या आठवड्यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत निफ्टीसाठी. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण जे आहे ते लक्षात आलं असेल. सलग 3 आठवडे आपल्याला तेजी झाल्यामुळे एखादा आठवडा छोटंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं असं आपल्याला इथे दिसतंय. तर आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ह्या लेवलच्या आसपास, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की ह्या लेवलच्या आसपास आपल्याला एक रेझिस्टन्स पूर्वी सुद्धा आपण फेस केला. इथून खाली आलं, इथून वर जात असताना इथे रेझिस्टन्स फेस केला, हा रेझिस्टन्स झोन आपल्याला इथे दिसतोय आणि इथून सेलिंग आलं. आता इथून वर जात असताना सुद्धा आपल्याला काय होणार, हा एरिया जो आहे हा पहिल्यांदा जेव्हा आपण तिथे जाणार तेव्हा हा रेझिस्टन्स म्हणून काम करणार. तुम्ही बघू शकता ह्या 2-3 दिवसामध्ये आपण कंटिन्यू वर जायचा प्रयत्न केलाय, मात्र फार वर जाणं शक्य झालं नाही कारण आपण आता रेझिस्टन्सच्या जवळ आहोत. साधारण 19,850 च्या आसपास आपण ज्या वेळेला ही लेवल ब्रेक करू त्यानंतरच आपल्याला मग पुढची तेजी येऊ शकते आणि मग 20,200 च्या आसपास आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. अर्थात त्यासाठी 19,850 च्या वर एक चांगलं क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्याचा हाय जो आहे हा पुढच्या कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला काय होऊ शकतं, 50-50% राहणार आपल्याला शक्यता, इथून कदाचित खाली सुद्धा येण्याची शक्यता आपल्याला थोडीशी राहू शकते. आता त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की मागचे 2-3 आठवडे आपल्याला, मागचे 2-3 दिवस आपल्याला ह्या लेवलच्या आसपास आपल्याला 19,625-650 च्या आसपास सपोर्ट दिसतोय. तर थोडंसं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की ह्याच्या खाली तर क्लोजिंग येत नाहीये ना, ह्याच्या खाली क्लोजिंग आलं तर मग थोडंसं आपल्याला निगेटिव्ह होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तसं झालं नाही, वरच्या दिशेनं जात असेल
तर साधारणपणे 19,750 19,800च्या वर टिकायला लागल्यानंतर म्हणजे ह्या लेवल दोन ज्या आहेत 19,750 आणि 19,800, तर ह्या तीन लेवल असं आपण धरू शकतो, दोन लेवल म्हणण्यापेक्षा 19,750, 19,800 आणि 19,850. तर हा आपल्याला सगळा रेझिस्टन्स झोन आहे. हा आपण कसा ब्रेक करतोय त्याच्यावर आपल्याला अवलंबून आहे की आपण इथून वर जाणार की इथून थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार. तर ही गोष्ट आपल्याला आता इथे लक्षात ठेवायचे. 2-3 दिवस आपले प्रयत्न चाललेत, त्यातल्या त्यात हे 2 दिवस आपण खूप जास्त प्रयत्न केला. आज आपल्याला प्रयत्न थोडा कमी पडला, पण कालचा प्रयत्न आपल्याला खूप चांगला होता. ओपनिंग जर बघितलं दोन्ही दिवसाचं तर जवळपास सारख्या लेवलला झालंय आणि त्यानंतर आपल्याला थोडी तेजी होताना लक्षात येते. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जाऊन हे बघूया की आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप डाऊन ओपनिंग झालं, मात्र हे गॅप डाऊन ओपनिंग जे होतं ते आपण खाली ज्या 3 लेवल दिलेल्या होत्या टार्गेट लेवल ह्याच्या सुद्धा खाली ओपनिंग झालं. त्यानंतर आणखीन खाली जाण्याचा प्रयत्न झाला आणि मग आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. मी आधीच सांगितलं होतं की एवढं गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर एक बाउन्स, एक रिकव्हरी आपल्याला येण्याची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला खालच्या बाजूचं जे दुसरं टार्गेट होतं 43,850चं, त्याच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स घेतला गेला आणि मग आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं प्राइस ऍक्शन घडत घडत आपण मग हळूहळू खालच्या दिशेनं येताना आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं. बँक निफ्टीचं जर तुम्ही बघितलं तर गॅप डाऊन ओपनिंग झालंय. या दोन एरियामध्ये आता एक गॅप तयार झालेली आहे. ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला आता काय होणार आहे, रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर ही जी गॅप तयार झालेली आहे, आता ही गॅप कोणती आहे, 43,850 पासून 44,050 पर्यंत. तर अशा पद्धतीनं ही 200 पॉईंटच्या आसपास आपल्याला जी गॅप तयार झाली आहे ही गॅप आपल्याला आता रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे वर जात असताना. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण काय करूया, हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली चार्ट ओपन करतोय. वीकली चार्ट आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचा कम्प्लिटली वेगळा बघायला मिळणार आहे. मागचे 2 आठवडे आपल्याला काय झालं होतं, बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेजी झाली होती. मात्र ह्या आठवड्यात तुम्ही बघू शकता की थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग झालं, वर जाण्याचा प्रयत्न झाला, 44,400च्या आसपास रेझिस्टन्स घेतला गेला आणि आपण खाली येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. आता समजा ही एकच कॅन्डल जरी बघायची झाली, आपण दोन्ही कॅन्डलचा विचार एकत्र करू शकतोय, पण ही शेवटची कॅन्डल, या आठवड्याची कॅन्डल जर बघायला गेलो तर आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल दिसते. ही जी कॅन्डल आहे ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. शूटिंग स्टार कॅन्डल मध्ये काय होतं, खालच्या बाजूला आगीचा गोळा असतो आणि वरच्या बाजूला आपल्याला धुराची पट्टी असते. तर जर समजा हा शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय, याचा लो ब्रेक झाला तर आपण आणखीन खालच्या दिशेनं जाऊ शकतो. हे आपल्याला अगदी क्लिअर कट या कॅन्डल मधून दिसतंय. दुसरी गोष्ट आपण बघायला गेलो तर आपण बाकी समजा हे शेपट्या ज्या आहेत वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूच्या ह्या सोडल्या तर तुम्ही बघू शकता ह्या दोन कॅन्डल ज्या आहेत या अगदी आपल्याला आयडेंटिकल बनलेल्या आहेत. ट्विझर टॉप पॅटर्न सारखा आपल्याला इथे पॅटर्न बघायला, म्हणजे मी जेवढा चौकोन केलाय एवढाच जर चौकोन तुम्ही बघितलात तर जेवढी तेजी झाली होती तेवढीच आपल्याला या मागच्या आठवड्यात जेवढी तेजी झाली तेवढीच या आठवड्यात मंदी झालेली आपल्याला दिसते. हा शूटिंग स्टार पॅटर्न आहे. हा सुद्धा आपल्याला निगेटिव्ह आहे. त्यामुळे या आठवड्याचा लो जर ब्रेक झाला तर डबल कन्फर्मेशन असेल. एक म्हणजे शूटिंग स्टारचं आपल्याला लो तुटेल, त्याचबरोबर आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न जो आहे त्याचा सुद्धा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. आता हे सगळं का होतंय, इथेच आपल्याला सेलिंग का मिळालं, तर त्याचं आपण कारण शोधून काढूया. त्यासाठी आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावायला लागेल. फिब रिट्रेसमेंट लेवल मध्ये आल्यानंतर तुम्हाला मी आणखीन थोडंसं झूम करतो म्हणजे क्लिअर कट दिसू शकेल. तर तुम्हाला इथे दिसेल बघा 50% लेवल जी आहे ती ही लेवल आहे. ही कोणती लेवल आहे, 44,200 ची लेवल आहे. 44,207 अशी लेवल आहे ती 50%, जे आपण राऊंड फिगर 44,200 ची लेवल समजूया. या आठवड्यामध्ये आपल्याला इथे लक्षात येईल की 44,200च्या वर टिकलं का नाही. जाताना आपण 44,400 पर्यंत गेलो, पण टिकलं का नाही याचं कारण 50% लेवल असते. कधी लक्षात ठेवा, जेव्हा एक मोठं सेलिंग होतं
आणि त्यानंतर रिकव्हरी येत असते, तेव्हा 50% लेवलला आल्यानंतर एकदा रेझिस्टन्स घेतलाच जातो आणि खाली येतं. त्यानंतर मग काय होईल, त्यानंतर कदाचित डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल. अर्थात असंच्या असं वर जाईल असं सांगता येत नाही. तर इथून खाली आलंय, इथून वर गेलं, परत खाली आलं थोडंसं आणि मग वर गेलं, तर आपल्याला हा पहिला लो, मग हा लो असं म्हणून आपल्याला वर जाताना सुद्धा बघायला मिळू शकतं. मात्र हे वर जाणार आहे का इथून पुन्हा खाली येऊन हा लो तोडणार आहे, हे येणारा काळ ठरवेल. आपल्याला आता सावध राहायला पाहिजे. बँक निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जो शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय, हा आपल्याला रिस्की झालेला आहे. मार्केट निगेटिव्ह होताना बँक निफ्टीमध्ये दिसतंय. अर्थात हा जर लो ब्रेक झाला नाही, गॅप अप ओपन झालं या 38.2% लेवल जे आहे, म्हणजे 43,711च्या आसपास आहे, तर त्याच्यावरच ओपन झालं आणि वरच जायला लागलं, तर काय होऊ शकतं, एक छोटंसं आपल्याला इथे अशी ग्रीन कॅन्डल सुद्धा बनलेली बघायला मिळू शकते. तर अशी कॅन्डल सुद्धा होऊ शकते, इनसाइड कॅन्डल बनू शकते आणि मग हळूहळू मार्केट आपल्याला 50% ची लेवल ब्रेक करून वर जाताना सुद्धा बघायला मिळू शकतं. सध्या आपल्याला ह्याची शक्यता 30% आहे, खाली जाण्याची शक्यता 70% आहे बँक निफ्टीमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. अर्थात कोणतीही शक्यता आपण अजिबात नाकारू शकत नाही. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस बघायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण हा जो चार्ट आहे, हा चार्ट आता डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जसं आपल्याला मागचे काही दिवस इथे दिसतंय की मागचे 2 दिवस तुम्ही बघितलं की ह्या वरच्या एरियामध्ये टिकण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता गॅप डाऊन ओपन झालंय आणि इथे सुद्धा आता आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला दिसतोय. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला हा शूटिंग स्टार पॅटर्न अतिशय क्लिअर कट दिसू शकेल. तुम्ही जर बघितलं तर आजचा जो दिवसाची कॅन्डल जी तयार झाली आहे, ही सुद्धा शूटिंग स्टार बनली आहे. तुम्ही बघू शकता की ही सपोर्ट लेवल जवळ बनलेली आहे. पूर्वी इथून वर जात असताना हे बघा, ही लेवल जर तुम्ही मागे नेली तर तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा 2 दिवस सपोर्ट घेतला होता, मग ब्रेक झाली होती. आता इथून वर गेल्यानंतर खाली येताना बघा कायम ह्या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. तर ही जी लेवल आहे साधारण 43,500च्या आसपास, तिथेच आज सुद्धा आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय. जर 43,500चा लो ब्रेक झाला तर आपण आणखीन खाली जाऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला आता लक्षात आली असेल. तर वर जायचं असेल तर आपल्याला हा जो एरिया तयार झालाय, मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे ही एक गॅप तयार झालेली आहे आणि ही जी गॅप आहे, ही गॅप आता आपल्याला काय म्हणून काम करणार आहे, रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्यामुळे ही जी गॅप आहे ही आपल्यासाठी आता रेझिस्टन्स असणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वर जाताना आपल्याला जास्त ताकद लावावी लागणार आहे, खाली येताना अगदी सहजगत्या येऊ शकतं. असं आत्ताचं चित्र तयार झालेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. तुम्ही इथे बघू शकता की फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय झालं, खूप गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. पहिलं जसं अपेक्षा होती त्या पद्धतीनं रिकव्हरी झाली. रिकव्हरी कोणत्या लेवलपर्यंत झाली, खालच्या बाजूचं जे पहिलं टार्गेट होतं म्हणजे 19,650 या लेवलपर्यंत आपल्याला रिकव्हरी झालेली दिसली. त्यानंतर पुन्हा तिथून सेलिंग आलं आणि स्टेप बाय स्टेप करत करत आपण हळूहळू खालच्या दिशेनं येताना बघायला मिळालं. जसं निफ्टीचं झालं, फक्त निफ्टीमध्ये काय झालं, खूपच खाली गेलं. फिन निफ्टीमध्ये मात्र तेवढं खाली आपल्याला गेलेलं दिसत नाही. आपली जी तिसरी लेवल आहे, या तिसऱ्या लेवल खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट आहे, इथपर्यंत त्याच्या आसपास येऊनच आपल्याला फिन निफ्टी क्लोज झालेलं बघायला मिळतंय. तर हे झालं आज फिन निफ्टीमध्ये काय झालं. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये फिन निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. त्यासाठी मी फिन निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. तुम्ही इथे बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल, जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय तसंच दिसतंय. इथे सुद्धा एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे. अगदी तुम्ही बारकाईनं बघितलं आणि थोडंसं ऍडजस्टमेंट करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे सुद्धा ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे. एक्झॅक्ट ट्विझर टॉप नाहीये, पण आपल्याला तशा पद्धतीने इथे दिसतंय. अशा वेळेला काय होऊ शकतं, अशा वेळेला दोन शक्यता असतात. एक म्हणजे या आठवड्याचा जो लो आहे, हा लो जर ब्रेक झाला खालच्या दिशेनं
तर आपल्याला एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवायची की मागच्या आठवड्याचा हाय आहे आणि म्हणजे 19,600च्या वर जर टिकलं तर मग हळूहळू करत करत आपण वर जाऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की पूर्वी ह्या लेवलच्या आसपास साधारण 19,850च्या आसपास पूर्वी रेजिस्टन्स घेतला गेला होता. आज या आठवड्यात सुद्धा तिथेच रेजिस्टन्स घेतला गेलेला आहे. आता हे असं का झालं असेल तर हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, फिब रिट्रेसमेंट लेवल इथे लावण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल बघा, पूर्वी ह्या लेवलला रेजिस्टन्स का घेतला गेला होता तर ही 61.8% ची लेवल होती 19,925च्या आसपासची. आता ह्या लेवलचा रेजिस्टन्स का घेतला जातोय तर ही 50% ची लेवल आहे 19,721 ची. आपण काय समजूया 19,725 ची लेवल आहे, तर त्यामुळे ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेलाय. ह्या लेवलचा सपोर्ट का घेतला गेला, याच्या खाली आपण गेलो इथपर्यंत लो बनवला पण वर का आलो कारण ही 38.2% ची लेवल आहे. कोणती आहे 19,520 ची लेवल आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या लेवल्स इथे बघायला मिळतात. आता काय होऊ शकतं, आता जर हा लो तुटला 19,500च्या खाली टिकायला लागलं तर मग आपण खाली जाऊ शकतो आणि खालच्या बाजूला आपल्याला कोणती लेवल येऊ शकते 23.6% ची लेवल येऊ शकते जी आहे 19,275च्या आसपास. तर अशा पद्धतीने आपल्याला फिन निफ्टीचं विकली अनालिसिस लक्षात येते. आता आपण काय करूया, हे सर्व काढून टाकूया आणि फिन निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर 2 दिवस आपल्याला असं लक्षात येते की थोडंसं गॅप डाऊन ओपन होते बघा. इथे क्लोज झालं होतं, गॅप डाऊन ओपन झालं, वर गेलं जायचा प्रयत्न झाला, ग्रीन कॅन्डल बनली. भले ही शूटिंग स्टार कॅन्डल असली तरी ग्रीन कॅन्डल आहे, त्यामुळे पुन्हा इथे खाली ओपन झालं, पुन्हा वर गेलंय. म्हणजे दोन्ही आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेल्या दिसत आहेत. साधारणपणे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या लेवलच्या आसपास पूर्वी रेजिस्टन्स होता, इथे वर गेलं खाली आलं, इथे परत रेजिस्टन्स घेतला मग वर गेलं, वर गेल्यानंतर ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना दिसते. आता आपल्याला जर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग आणखीन एकदा सेलिंग येताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं फिन निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा आपला जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, याच्यामध्ये आज 15 मिनिटामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. फिन निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये आपण ज्या इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या तुम्ही बघू शकता. काय झालं, वरच्या बाजूला जायचा प्रयत्न झाला, 2 इम्पॉर्टंट लेवल इथे होत्या, वरच्या बाजूला ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं. साधारणपणे आपण ज्या 2 इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या आहेत 19,440 आणि 19,477 ह्या 2 लेवलमध्येच आज दिवसभर आपल्याला साइडवेज होताना निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स बघायला मिळाला. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर आपण काय करूया, ह्याचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. या इंडेक्स मध्ये मागचे अनेक आठवडे तुम्ही जर हे विश्लेषण आपण नियमित बघत असू तर मी दर आठवड्याला हे सांगतोय, मागचे अनेक आठवडे कंटिन्युअस तेजी होती. तुम्ही इथे बघू शकता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी तेजी चालू झाली आहे मार्च 2023 पासून, मग मे झाला, जून झाला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आता आपल्याला इतके महिने कंटिन्युअस तेजी होताना दिसतेय. आता ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय झाली, इथून जी तेजी झाली ह्याच्यामध्ये फारसं प्रॉफिट बुकिंग आलं नव्हतं. तुम्ही बघू शकता एखादी रेड कॅन्डल बनायची, नंतर हाय ब्रेक व्हायचा, एखादी रेड कॅन्डल हाय ब्रेक, एखादी रेड कॅन्डल हाय ब्रेक, रेड कॅन्डल झाली हाय ब्रेक, म्हणजे एखादी रेड कॅन्डल बनायची फक्त आणि हाय ब्रेक व्हायचा. इथे काय झालं, पहिल्यांदा काही आठवडे आपल्याला पॉज घेतला गेला, त्यानंतर खाली जायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा आपण वर चाललोय. हे जे प्रॉफिट बुकिंग आलं याच्यामुळे आता काय झालंय, पुन्हा फ्रेश ह्याच्यामध्ये एंट्रीज झालेल्या आहेत आणि आपण हा जो हाय आहे हा मागच्या आठवड्यातच ब्रेक केला, त्यामुळे आता आपल्याला आणखीन वर जाण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण झाली आहे. मार्केटच्या तुलनेमध्ये मिड कॅप जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतोय आणि येणाऱ्या काळात जोपर्यंत आपल्याकडे निवडणुका होत नाहीत तोपर्यंत, म्हणजे साधारण पुढच्या मे महिन्यापर्यंत निवडणुकांचे निकाल येत नाहीत लोकसभेच्या, तोपर्यंत ह्या इंडेक्स मध्ये आणखीन सुद्धा तेजी होण्याची शक्यता आपल्याला, अर्थात काय होतं
खूप मोठी तेजी झाल्यानंतर मग हळूहळू होऊ शकते. मध्ये मध्ये प्रॉफिट बुकिंग जास्त वेळा येऊ शकतं. मात्र हा वरच्या दिशेनं आणखीन जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला समजा टार्गेट बघायचं असेल तर वरच्या दिशेनं टार्गेट कसं काढायचं, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवलचा उपयोग होतो. काय करायचं, इथपासून आपल्याला इथपर्यंत सेलिंग आलं होतं. तुम्ही बघू शकता या 50% लेवल वगैरे सगळ्या क्रॉस झाल्यात आणि आता आपण वर चाललोय. या आठवड्यात आपल्याला हा हाय इथपर्यंतच का गेला, तर इथे तुम्ही बघू शकता 1.44 म्हणजे इथे 141% लेवल आहे. ह्याला 144 लेवल म्हणतात. 141% लेवल आहे आणि ती कुठे आहे, 9516 ला आहे. म्हणून आपण त्याच्या आसपास हाय बनवला, त्याच्या वर जाऊ शकलो नाही. म्हणजे एकदा ही 100% ची लेवल ब्रेकआउट केल्यानंतर, म्हणजे इथून सेलिंग चालू झालं होतं, इथपर्यंत खाली गेलं होतं, त्यामुळे परत इथपर्यंत आलं म्हणजे 100% रिकव्हरी आपली झाली. आता त्यानंतर वरचं टार्गेट काय आहे, तर 141%ची लेवल. त्याच्यावरचं टार्गेट काय आहे, तर 161%ची लेवल. ही कुठे आहे, तर 9650च्या आसपास आहे. असं करत करत आपण वरच्या लेवल्स इथनं सुद्धा काढू शकतो. तर त्या पद्धतीनं आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये लक्षात येते की आता हळूहळू वरच्या दिशेची मुवमेंट सुरू झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की कशा प्रकारे आपल्याला चार्ट दिसतोय. तर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला पुन्हा एकदा एक कंटिन्युअस तेजी होताना दिसते. तुम्ही जर अशा पद्धतीने इथे ट्रेंड लाईन काढलीत, थोडीशी चांगल्या पद्धतीनं काढलीत, तर तुम्हाला लक्षात येईल की ही अतिशय वरच्या दिशेनं आणि खूप स्टीप अँगलमध्ये आपल्याला हा इंडेक्स वर जाताना दिसतोय. आणि ज्या क्षणी आपल्याला हा जो हाय आहे, हा हाय ब्रेक झाला, त्या क्षणी आपल्याला आणखीन मोठी मुवमेंटची आता अपेक्षा आहे. अर्थात त्यासाठी काय होऊ शकतं, एकदा वर जाऊन थोडंसं एकदा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊ शकतं. असं होण्याची शक्यता आहे. ह्या एरियामध्ये एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं, कारण इथून ज्या वेळेला तेजी चालू झाली आहे त्यानंतर प्रॉपर असं प्रॉफिट बुकिंग आलेलं नाही. त्यामुळे एकदा थोडंसं वर जाऊन इथे येऊ शकतं आणि मग पुन्हा एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. हे झालं चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.